नमस्कार स्वामी भक्तांनो, माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, महाशिवरात्री हा असा एक प्रसंग आहे जेव्हा भगवान शिवांच्या कृपेने तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणींवर मात करू शकता, तुमच्या समस्या चमत्कारिकपणे सोडवू शकता. विशेषतः महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर भगवान शंकराची पूजा करा. शिवपूजेसाठी शिवरात्रीचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, परंतु शिवरात्रीमध्ये मध्यरात्रीची पूजा सर्वात महत्त्वाची आहे. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवरात्रीची पूजा संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत म्हणजेच 4 प्रहरी करावी. तर आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत की भगवान शंकराची 4 प्रहरी पूजा कशी करावी. चला जाणून घेऊया, पण त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे, ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल. तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी 2024 मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धीसह 3 शुभयोग तयार होणार आहे. त्या दिवशी श्रावण आणि धनिष्ठा नक्षत्र असतील. भगवान भोलेनाथाचे भक्त महाशिवरात्रीला उपवास करून विधीपूर्वक महादेवाची पूजा करतात. त्या दिवशी तुम्ही कधीही पूजा करू शकता, परंतु महाशिवरात्रीला 4 प्रहरातील पूजेला विशेष महत्त्व आहे आणि त्यासाठी शुभ मुहूर्त पाळावा लागतो. महाशिवरात्रीला कोणते शुभ योग तयार होत आहेत, महाशिवरात्रीच्या 4 प्रहर पूजेचा शुभ मुहूर्त कोणता, याविषयी जाणून घेऊया. तसेच त्याचे विशेष महत्त्व काय आहे. महाशिवरात्री व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, शिव आणि सिद्धी योग निर्माण होत आहेत. त्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 6:38 ते 10:41 आहे. तर 9 मार्च रोजी सकाळी 12:46 शिवयोग आहे. सिद्धयोग सकाळपासून तयार होत आहे. शिवयोग अध्यात्मासाठी चांगला मानला जातो, तर सर्वार्थ सिद्धी योगात केलेले कार्य यशस्वी ठरते. श्रावण नक्षत्र हे पहाटेपासून ते सकाळी 10:41 असेल. त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र सुरू होईल. शनिवारी 9 मार्च रोजी महाशिवरात्री व्रताची सांगता होणार आहे. उपवास सोडण्याची योग्य वेळ सकाळी 6:37 ते दुपारी 3:29 आहे. या कालावधीत तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही उपवास सोडू शकता. तांत्रिकदृष्ट्या शिवरात्री दर महिन्याला येते, पण महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला येते आणि ती पूजेसाठी खूप खास असते. शिवरात्रीला रात्रीची पूजा सर्वात महत्त्वाची आहे आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 प्रहरी पूजा. संध्याकाळी प्रदोष काळापासून सुरू होणारी ही पूजा दुसऱ्या दिवशीच्या ब्रह्ममुहूर्तावर संपते. यामध्ये संपूर्ण रात्र वापरली जाते, म्हणजेच संपूर्ण रात्र. हा दिवस शिवाच्या कृपेने परिपूर्ण आहे. महाशिवरात्रीला प्रत्येक क्षणी भगवान शिवांच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. प्रहर या शब्दाचा अर्थ काय, तर प्रहर हा शब्द रात्रीच्या एका विशिष्ट कालावधीला म्हणजेच वेळेला सूचित करतो. प्रत्येक प्रहर हा प्रत्येकी 3 तासाचा असतो. महाशिवरात्रीची रात्र ही 4 प्रहरमध्ये विभागली जाते. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि महादेवाची मनोभावे पूजा करण्यासाठी भक्त 4 प्रहरामध्ये पूजा करणे विशेष समजतात. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने चांगले फळ मिळते अशी मान्यता आहे. भगवान शंकराची पूजा ही प्रदोष काळामध्ये होत असते
आणि यासाठी 4 प्रहरची पूजा असते. याला उदय तिथी बघण्याची गरज नसते आणि म्हणूनच यावर्षी महाशिवरात्रीची 4 प्रहर पूजा ही 8 मार्च या दिवशी होणार आहे. हिंदू पंचांगानुसार 8 मार्च संध्याकाळी 9:57 महाशिवरात्री सुरू होईल आणि याची सांगता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:17 समाप्ती होईल. पहिला प्रहर मुहूर्त आहे संध्याकाळी 6:25 पासून संध्याकाळी 9:28 पर्यंत असेल. दुसरा प्रहर मुहूर्त आहे रात्री 9:28 पासून तर 12:31 पर्यंत असेल. तिसरा प्रहर मुहूर्त आहे 12:31 पासून तर रात्री 3:34 पर्यंत असेल. चौथा प्रहर मुहूर्त आहे रात्री 3:34 पासून ते सकाळी 6:37 पर्यंत असेल. पहिली प्रहर पूजा आहे. पूजा करण्यासाठी अनेक गोष्टीची तयारी करावी लागते. यासाठी सर्वप्रथम पूजेची तयारी करा. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहे ती जागा गौमूत्र आणि गुलाबजल टाकून पुसून घ्या. त्या जागेवर रांगोळी टाका अथवा फुलांनी सजवा. पाटावर तुम्ही शिवप्रतिमा ठेवणार असाल किंवा मग मूर्ती असेल तर ते पाटावर मांडून घ्या. पूजेची सामग्री जवळ घेऊन बसा. अगरबत्ती, कापूर, फुले, फळे, दूध, दही, मध, पाणी आणि बेलाची पाने ही सर्व सामग्री जवळ घेऊन बसा. 4 प्रहराची पूजा सुरू करण्या अगोदर पाटावर शिवप्रतिमेसोबत अगोदर गणेशजीचे आवाहन करा. श्री गणेशाची स्थापना केल्यानंतर श्री गणेशाची पूजा करून घ्या. गणेशची पूजा केल्यानंतर श्री गणेशाला आवाहन करून संपूर्ण पूजा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रार्थना करा. आता भगवान शिवाची उपासना करा. शिवमंत्राचा जप करा. शिवमंत्राचा जप करताना शिवलिंगाला पाणी, दूध, मधाने स्नान करून फुले अर्पण करा. भगवान शिवाचे पंचामृताने, पाण्याने, मधाने स्नान करून घ्या. भगवान शिवाचे स्नान झाल्यानंतर अष्टगंध लावा. भगवान शिवाला बेलपत्रे आणि बेलफळ अर्पण करा. भगवान शिवाजवळ अगरबत्ती, धूप लावून घ्या. आता थोड्या वेळ भगवान शिवाचे स्तोत्र, मंत्र आणि ध्यान करा. भगवान शिवाजवळ आरती लावून उपासना करा. कापूर आरती म्हणा. कापूर आरती व शंकराची आरती करा. भगवान शंकराला फळे, मिठाई आणि इतर प्रसाद अर्पण करा. या व्यतिरिक्त तुम्ही घरामध्ये काही प्रसाद बनवला असेल जसे की शिरा, तेही तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता. दुसरी प्रहर पूजा. ज्याप्रमाणे आपण पहिली प्रहर पूजा केली त्याचप्रमाणे दुसरी प्रहर पूजा ही करायची आहे. तिसरी प्रहर पूजा ज्याप्रमाणे आपली अगोदरची पूजा सुरू आहे अगदी तशीच सुरू ठेवा. आता चौथी प्रहर पूजा. चौथ्या प्रहर पूजामध्ये जी पूजा तुम्ही भक्तिभावाने सुरू ठेवली आहे त्या पूजेची, उपासनेची सांगता आता करायची. संपूर्ण रात्रभर चालत असलेला ओम नमः शिवाय मंत्राचा जप, शिवस्तुती, कथा, शिवचालिसा, स्तोत्रे हे सर्व करून पूजेची सांगता करा. शंकराला भोलेनाथ म्हटलं जातं कारण भोलेनाथ आपल्यावर लवकर कृपा करतात, प्रसन्न होतात, मार्ग दाखवतात. आपण केलेली 4 प्रहराची पूजा नक्कीच याचे फळ आपल्याला मिळेल. पूजा करताना अंतःकरणाने आणि शुद्ध भक्तिभावाने पूजा करा. महाशिवरात्रीला 2 मुख्य कारणामुळे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिवाने आपल्या तपस्वी जीवनाचा त्याग केला आणि देवी पार्वती सोबत गृहस्थ जीवनात प्रवेश केला. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव भौतिक स्वरूपात म्हणजेच दिव्य ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संकटे दूर होतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण महाशिवरात्रीच्या
चार प्रहरी पूजेबद्दल सर्व माहिती बघितली. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.